तर यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत बोलत आहेत. थेट जाऊया. राऊत साहेब, सोशल मीडियावर दिमागी नक्षल पार्टीची स्थापना झालेली आहे. पंतप्रधानांनी देखील या सगळ्या संदर्भात वादासंदर्भात केलं होतं. आपण कसं बघतो? असं मी याकडे या दृष्टीनं बघतोय की देशाचे प्रधानमंत्री, देशाचे सरन्यायाधीश साधारण महिनाभरानं या देशामध्ये एक नवीन पक्ष स्थापन होईल याची काळजी घेत आहेत. मग कॉक्रोच जनता पार्टी झालं, दिमागी नक्षलाईट झालं. या सरकारला विचारवंत आणि बुद्धिवंतांचं वावड आहे. कारण ते प्रश्न विचारतात, ते आंदोलन करतात, ते लिहितात, ते बोलतात, मग त्यांना ते दहशतवादी वाटतात. कारण हे सरकार अनाड्यांचं सरकार आहे, अंगठी छाप आहे, बोगस डिग्रीवाल्यांचं सरकार आहे. त्यांना विचारवंत आणि बुद्धिवंत नको आहे. हिंदी में क्या कहेंगे? आज गार्डियन मिनिस्टर का पीड़ा छूट गया आज गिरीश महाजन। देखिए, गार्डियन मिनिस्टर का जो पेच था वो यहाँ नहीं छूटा है, वो दिल्ली में छूटा है. ये दुर्भाग्य है महाराष्ट्र के मुख्यमंत्री का, वो नहीं ये मामला सॉल्व कर सके, दिल्ली में जाना पड़ा. एकनाथ शिंदे गार्डियन मिनिस्टर के लिए लगभग 50 बार जाके प्रधानमंत्री को मिलते हैं, गृहमंत्री को मिलते हैं. क्यों? एक डिस्ट्रिक्ट के गार्डियन मिनिस्टर के लिए. इतना क्या है उसमें? पूरा महाराष्ट्र आपका है, राज्य आपका है, सरकार आपकी है. फिर भी ज़्यादा पैसा कमाने के लिए जो उनको होड़ लगी है, यहाँ कुंभ का पैसा लूट लेंगे, वहाँ और कोई है. चलिए, थँक्यू साहेब. आज आपण आक्रोश मोर्चा काढला आणि 5 वाजता जल्लोष करणार आहे भाजप. का बरं? जणांना पालकमंत्री असं काय दिवे लावले? पालकमंत्री काय गेल्या 50-55 वर्षात प्रथमच झालेत का? म्हणजे निर्लज्जपणाचा कळस आहे. किंवा जसं मोदी म्हणाले दिमागी नक्षलवाद, काय तसं हे यांच्याकडे अकलेचा दुष्काळ आहे. हां, हे अकल के दुश्मन आहे. अकलेचा दुष्काळ पडलाय त्यांच्याकडे. विरोधी पक्षनेते संभाजी महाराजांचा एक पुतळा केला होता, विरोधी पक्षनेते अजून देण्यात आलेले नाही आहेत आपल्याकडे महापालिकेत. घाबरतात ना. विरोधी पक्ष काय करू शकतो? तुम्ही मगाशी रस्त्यावर पाहिलं, पण तुम्ही विधिमंडळात जरी दिलं नसलं तरी रस्त्यावर आम्ही आहोतच. साहेब, जयंतीला भेटण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 23 तारखेला नागपूरमध्ये कार्यक्रम घेत आहे. त्यांनी मोहीम सुरू केली जयंतीला भेटण्यासाठी. संघाच्याच कार्यकर्त्याची पोरं असतात ती, त्यांचीच पोरं आहेत ती. सगळे जे आहेत तिकडे त्यांचीच पोरं नातवंड आणणार, फोटो येणार. प्रश्न दिलेले आहेत, उत्तरही ठरलेली आहेत. मनीषा खत्रीने जंतर मंतरवरती गेले असते, जंतर मंतरवरच्या 50 पोरांना तिकडे बोलवा ज्यांनी लाठ्या काठ्या खाल्लेल्या आहेत, त्यांच्याशी बोला. जर त्यांच्याकडे पत्ते नसतील तर मी देतो पत्ते. मी त्यांना माझ्या खर्चानं बोलवतो आणि त्यांच्या सांगा फक्त 50-100 किती मुलं हवे आहेत. सगळी मुलं दिल्ली युनिव्हर्सिटीतली, JNU मधली, कर्नाल युनिव्हर्सिटीतली सगळी मुलं त्यांना हवेत. खरे जैनजी. हां, ते काढायचं. नाशिक नगरपालिका तर खासदार संजय राऊत माध्यमांशी बोलत होते. विरोधकांना सत्ताधारी घाबरतात असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि भाजपला राज्यातले 2 पालकमंत्री निवडण्यासाठी अनेकदा दिल्लीत जावं लागलं, यावरूनही त्यांनी भाष्य केलं.